Once more! Once more! Once more! मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत अँड्रॉइड पाहिला तो कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती असे टायट्स एडिटिंगचे ट्युटोरियल मिळून जाईल. आणि आपण ह्यामध्ये जे पण यूज केले ऑल मेटल आहे ते सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथे आपण सर्व डिटेल दिलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचे, हा टायटस क्रिएट करण्यासाठी तुमचं जे लाईट मोशन ॲप आहे ते ओपन करून द्यायचे. केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ते प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आवडीचे जे बीट मॅप सेटिंग आहे ते इम्पोर्ट करून घ्यायची. त्यानंतर आवडीची जी सेगबॅक प्रेसेट आहे ते सुद्धा इथे इम्पोर्ट करून घ्यायची. या दोन्ही प्रेसेट आहेत इम्पोर्ट करून घ्यायचे तुमच्या लाईट मोशनमध्ये हा टायटस क्रिएट करण्यासाठी. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा जे बीट मॅप सेटिंग आहे तिथे ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सॉन्ग मिळून जाईल आणि एक लेअर मिळून जाईल. तर आपल्या काय करायचे, हे जी लेअर आहे सिम्पली त्या लेअरवरती आपल्याला क्लिक करायचे. इथे कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन टार्च ऑप्शन त्यावरती क्लिक करून हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. जे आपण फोल्डरमध्ये तुमचा इथे फोटो असेल तो इथे फोटो ॲड करायचा. सिम्पली तुमचा फोटो इथे ॲड केल्यानंतर तुमच्या फोटोला अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुन्हा पहिल्यांदा जुटायचे आहे त्याचे काही प्लसचे नाही त्यावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून आपण तुम्हाला 2 PNG दिलेले आहेत. तर जे पण तुम्हाला आवडेल ते PNG ते तुम्हाला इथे ॲड करायचे. आणि सिम्पली आपल्या पहिल्या बीट मावशी येऊन त्याच PNG वरती क्लिक करायचं आणि हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करूया. PNG आहे ते पहिल्या बीट मापर्यंत सेट करून टाकायचं. सेट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे आपला त्यावरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन थर्ड डॉटवरती क्लिक करून इथून कॉपी पेक करायचे. कॉपी पेक केल्यानंतर आपल्याला PNG वरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन थर्ड डॉटवरती क्लिक करून इथून पेस्ट पेक करून द्यायचे. पेस्ट पेक केल्यानंतर इथून बॅक करायचे. आता आपल्या शेवटच्या बीट मापाशी यायचे आणि आपल्या त्या PNG वरती क्लिक करून हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून हे जे PNG शेवटपर्यंत सेट करून टाकायचे. इथून हा PNG सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे आणि एवढीची जी सेगबॅक प्रेसेट आहे ती तुम्हाला इथे ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि सिलेक्ट ऑल लेयर्स ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून पुन्हा आपल्या त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला कॉपी इट लेयर्स ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून इथून आपल्याला बॅक करायचे आणि जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्या सिम्पली पहिलेच बीट मावशी थांबायचे आणि हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून पेस्ट एट लेयर्स ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे जे PNG आहे ते फक्त 2 लेयर वरती आणून स्क्रोल करून ठेवायचे आणि इथून जे पण आपले इफेक्ट आहेत ते सर्व इथून पेस्ट होऊन जातील आणि परफेक्ट बसून जाते बीट नुसार. तर हा जो आपण टायटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या कडेला एक ऑप्शन दिलं आहे वरती, त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, एक्सपोर्ट करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होत आहे. तर आपला जो व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तसं बाय बाय. जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.